नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार, भाजपची धाकधूक वाढली, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय कोणता घेणार आहे व त्यामुळे भाजपची धाकधूक कशा पद्धतीने या ठिकाणी वाढणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय घेणार, भाजपची धाकधूक वाढली। बघा, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या या निकालानंतर आता सत्ता स्थापनेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। मात्र नवे सरकार गठीत होण्यास सतत विलंब होतोय। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी दरे गावात गेल्याने शुक्रवारी होणारी महायुतीची बैठक ही स्थगित करण्यात आली। शनिवार संध्याकाळपर्यंत शिंदे मोठा निर्णय घेऊ शकतात असं वक्तव्य शिवसेना संजय शिरसाट यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या। आता रविवारी म्हणजे उद्या मुंबईत ही बैठक या ठिकाणी आयोजित केली जाऊ शकते। महाराष्ट्रात या नव्या सरकारच्या स्थापनेबद्दल सस्पेन्स हे दिवसेंदिवस वाढत चालला आहे। एकीकडे महायुतीचे नेते दिल्लीत अमित शहाची भेट घेतात आणि मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात येते आणि दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या गावात दरे गावात गेल्याची बातमी समोर येते। यामुळे शुक्रवारची महायुतीची मोठी आणि प्रस्तावित बैठक ही स्थगित करण्यात आली। यानंतर नव्या चर्चांना उधाण आलं आणि त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणार एक वक्तव्य केलं। बघा, मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचार विनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात। उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असे देखील या ठिकाणी शिरसाट म्हणाले। बघा, मात्र याच विलंबामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप नवं सरकार स्थापन झालेलं नाही। शिवसेनेच्या सूत्राच्या सांगण्यानुसार शुक्रवारी स्थगित झालेली बैठक आता रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येऊ शकते। तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार विधिमंडळ पक्षांच्या बैठकीसाठी ते केंद्रीय निरीक्षकांच्या येण्याची वाट पाहत आहेत। बघा, दिल्लीत अमित शहाशी चर्चा। एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन नव्या सरकार स्थापनेबाबत चर्चा केली। ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत शुक्रवारी मुंबईतील बैठकीदरम्यान ही बोलणी पुढे जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र भाजपच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार शुक्रवारी म्हणजे काल महायुतीची कोणतीही बैठक होणार नव्हती। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेऊन सत्ता वाटपावर चर्चा केली होती। बघा, शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार नाहीत। नव्या सरकारमधील शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत मतभेद निर्माण होत आहेत। काही नेते शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देत आहेत, पण अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आता ही भूमिका त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही असे देखील काहींचे मत आहे। शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नाही तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याकडे जाईल असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या ठिकाणी सांगितले। बघा, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचे मत काय आहे याबद्दल। नवीन सरकारमध्ये शिंदे यांची प्रमुख भूमिका असावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले। तर शिंदे रागावलेले नसून प्रकृतीच्या कारणामुळे गावी गेल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे। आता रविवारी बैठक झाली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा असल्याचेही या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केले। बघा, पुढील आठवड्यात होऊ शकतो शपथविधी सोहळा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार गट 41 अशा जागा या ठिकाणी जिंकल्या। नव्या सरकारचा शपथविधी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे। मात्र सत्ता वाटप आणि शिंदे यांच्या भूमिकेवरून सुरू असलेली धुसफूस यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे। महायुतीच्या रविवारी होणाऱ्या
प्रस्तावित बैठकीत या दिशेने या ठिकाणी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे एकनाथ शिंदे आज मोठा निर्णय काय घेणार आहेत व भाजपची धाकधूक कशा पद्धतीने वाढलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।